नमस्कार. मी नाना कदम, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पंढरपूर येथे नुकतेच पोलीस किसान सहकारी संस्था स्थापन झालेली आहे. या संस्थेचा संस्थापक सचिव माझ्यासोबत आज आपल्या महाराष्ट्रातलं कृषीशास्त्रातलं कृषी संशोधनातलं आदरणीय व्यक्तिमत्व श्री मंगेश भास्कर या ठिकाणी उपस्थित आहे. सर, तुमचं पोलीस किसान या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. सरांविषयी थोडासा परिचय देणं गरजेचं आहे. आदरणीय मंगेश भास्कर सर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एक नवीन संशोधन त्यांनी कृषी क्षेत्रात केलंय. त्याचं नाव आहे 10 ड्रम कृषी तंत्रज्ञान. या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये पोलीस किसान आणि शाश्वत फार्मिंग फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या फळपिकांमध्ये, भाजीपाल्यांमध्ये, त्याचबरोबर ऊस, कडधान्य याच्यामध्ये आम्ही 3 वर्षामध्ये अतिशय यशस्वी अशी भरारी घेतलेली आहे. भारत सरकारने यांच्या 10 ड्रम कृषी तंत्रज्ञानाला परवाच ॲप्रिशिएट केलेलं आहे, प्रशंसा केलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव जैविक कृषी मिशनमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. असं हे कृषीशास्त्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याकडे आज आलेलं आहे. आज येण्याचं पाठीमागचं कारण हे खूप छान आहे. 13 जूनला पोलीस किसान राज्यस्तरीय अधिवेशन आपण पंढरपूर इथं आयोजित केलेलं आहे. सर, पोलीस किसान म्हणजे नेमकं काय? तर आमच्याकडं महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जवळपास 1,80,000 अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी 70% अधिकारी कर्मचारी शेतकरी कुटुंबाशी निगडीत आहेत, म्हणजे त्यांचे कुटुंब शेती करतात. तर अशा कुटुंबांना आपण वर्षभर शेतीचं शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचं 10 ड्रम कृषी तंत्रज्ञान वर्षभर या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहोत. त्याचबरोबर जिल्हा स्तरावरती पण आपण प्रशिक्षण आयोजित करणार आहोत. आणि त्यांनी तयार केलेला विषमुक्त, सेंद्रिय, एकात्मिक पद्धतीनं तयार केलेला रेसिड्यू फ्री माल हा आपण देशांतर्गत पोलीस ब्रँडनी विक्री करण्याचा एक उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याचं नाव आहे पोलीस किसान. तर या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी आदरणीय सर मंगेश भास्कर सर हे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्या दिवशी हजर राहणार आहेत. त्याशिवाय मंगेश सरांनी जे काही संशोधन केलेलं आहे त्याचं शाश्वत फार्मिंग फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना प्रशिक्षण देणं आणि एक जगामधली आगळी वेगळी संकल्पना त्यांनी पूर्णत्वाला नेली, ती म्हणजे येरवडा कारागृहातील बंदीजनांना सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण देऊन त्यांचा सेंद्रिय भाजीपाला आज कारागृहामध्ये ग्रहण केला जातो. अशा प्रकारचं हे आगळं वेगळं कार्य त्यांनी केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं ते कृषीशास्त्रातले द्रोणाचार्य आहेत. म्हणून पोलीस किसानच्या वतीनं त्यांना 23 जून रोजी सेंद्रिय कृषी द्रोणाचार्य या पुरस्काराने सन्मानित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन श्री विलासरावजी शिंदे सर हेही त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. उपस्थितांना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी कशी चालवायची, कशी यशस्वी करायची याचं मार्गदर्शन करणार आहेत. आणि या सगळ्या कार्याचा आढावा घेण्यासाठी मंगेश सर खास नाशिकवरून त्यांच्या टीमसह आज इथं आलेले आहेत. पुनश्च एकदा पंढरपूरकरांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि आदरणीय सरांना विनंती करतो की या उपक्रमाला आपल्या मनात असलेल्या प्रतिक्रिया, शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. धन्यवाद. आदरणीय मंगेश सर. नमस्कार. आमचे परममित्र नानासाहेब कदम साहेब यांच्या पुढाकाराने आणि त्यांची जी काही गेल्या 20 वर्षातली धडपड की काहीतरी एक कॉन्क्रीट असं करायचं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे. आणि याच्यातूनच ही पोलीस किसान सहकारी संस्था ही निर्माण झालेली आहे. प्रथमतः मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की जनरली रिटायर झाल्यानंतर माणूस काय म्हणतो की आता सगळं आपलं झालेलं आहे निवांत, आता कशात लुडबुड करायची नाही, कशात भाग घ्यायचा नाही, कशाला टेन्शन वाढवायचं नाही, नाही का. आणि अशा वयामध्ये रिटायर झाल्यानंतर परत एकदा
ह्या सोलापूरला सुवर्ण सोलापूर करण्याची Yes. एक त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे की अक्षरशः हॉर्टिकल्चरमध्ये जे काय आवश्यक आहे, कोरडं वातावरण येस, आणि सकत जमिनी आणि पाटाचं पाणी, या 3 गोष्टी अगदी दुष्काळी सोलापूर म्हणता म्हणता तो पूर्ण बागायत सोलापूर झाला. झालेला म्हणजे माझं तर म्हणणं आहे की कुणी दुष्काळी वगैरे म्हणू नये. सगळ्यात जास्त साखर कारखाने महाराष्ट्रात सोलापूरमध्ये आहेत. येस, मग ह्या सोलापूरला जी काही सुवर्ण सोलापूर करायचंय याच्यासाठी लागणारं तंत्रज्ञान कोणतं असावं याचा त्यांनी शोध घेतला. त्यानंतर 10 ड्रम थेअरीचा त्यांनी या संदर्भात त्यांना ते आवडलं, त्यांनी रिझल्ट पाहिले आणि गेले 4-5 वर्षापासून सोलापूरच्या कानाकोपऱ्यामध्ये जे काही उत्साही आणि अभ्यासू वैज्ञानिक जे शेतकरी आहेत Yes. त्यांच्या शेतावर प्रयोग केले. आता पुढची जी वाटचाल आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी. गावातल्या, तालुक्यातल्या, सोलापूर जिल्ह्यातल्या या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे तंत्रज्ञान व्यवस्थित पोहोचलं जावं, त्या कामी पोलीस किसान संघटना ही पुढे आलेली आहे मित्रांनो. त्या दृष्टिकोनातून आम्हाला आनंद आहे की फक्त स्वतःची शेती नाही करायची आता. ती मी रिटायर झालो, मी माझी शेती करील, पण ती शेती करत असताना मी त्या गावाचं, त्या तालुक्याचं, त्या जिल्ह्याचं नेतृत्व करील. Yes. आणि एक अशा पद्धतीचं आदर्श एक उदाहरण हे सोलापूरमध्ये करण्यासाठी आपल्याला एक संधी मिळालेली आहे. आजही विविध पिकामध्ये म्हणजे द्राक्ष, डाळिंब, केळी, नंतर डाळिंब, कांदा, ह्या सगळ्या पिकांमध्ये 10 ड्रम थेअरीचा यशस्वी वापर करून भरपूर मोठी उदाहरणं इथं त्यांनी प्रस्तुत केलेली आहेत. मी या निमित्ताने सोलापूरमधल्या सर्व 10 ड्रम थेअरी करणाऱ्या शेतकऱ्यांना विनंती करील की 13 जून रोजी आपण उपस्थित राहावं. आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आम्हाला सांगाव्यात, त्या आपण त्याच्यावरच चर्चा करणार आहोत. Yes. की तुम्ही ऑलरेडी ट्रेनिंग घेतलंय, ऑलरेडी उभं केलंय, ऑलरेडी तुम्ही 2-3 वर्षापासून वापर करताय, परंतु त्यातही काहीतरी अडचण असेल तर ती आपण निश्चित दुरुस्त करू. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की हे करत असताना हे जे काही प्रशिक्षण लागेल, शाश्वत फार्मिंग फाउंडेशन नारायणगाव, जुन्नर, पुणे यांच्या माध्यमातून इथून मागेही आम्ही हिरिरीने हे केलेलेच आहे, परंतु आता जे संघटनात्मक एक स्ट्रक्चर मिळते त्यामुळं कदम साहेबांना एक चांगलं काम करता येणार आहे. तर टेक्नॉलॉजीचा वापर करून झूम मीटिंग घेऊ, प्रत्यक्ष फील्ड डे असतील किंवा इथं एखादे म्हणजे मेळावे असतील, या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत जायचा प्रयत्न करू. त्यासाठी लागणारी शेड्यूल, जी काही प्रत्येक पिकाचं शेड्यूल शाश्वत फार्मिंग फाउंडेशनच्या बरोबर आहे आणि ते आपल्यापर्यंत येईल. आणि त्या पद्धतीनं ही पद्धत वापरून 50% कमी खर्चात शेती करता येते. आता हे सिद्ध झालंय, तुम्हीच केलेलं आहे. ऊसामध्ये केलंय, केळीत केलंय, डाळिंबात केलंय, सगळ्या पिकात केलंय. का जे काही आपल्या परिसरातलं आहे, जे काही फिक्स झालंय, जे काही वाया जाते, याचा उपयोग करून आपण शेतीतले 50% खर्च, खत, औषधं याचे नक्की वाचू शकतो असं यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि ते सर्वदूर आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचंय आणि त्यासाठी जे लागणारं तंत्रज्ञान आहे ते ह्या सगळ्या माध्यमातून द्यायला शाश्वत फार्मिंग फाउंडेशन कटिबद्ध आहे. मित्रांनो, या निमित्तानं एक जिल्ह्यातला एक असा म्हणजे राज्यातला एक असा जिल्हा आपल्याला उभा करायचा आहे की त्याचं परिवर्तन झालं. याच्यामध्ये खताचे खप कमी झालेले आहेत, औषध वापर कमी झालाय, तरी उत्पन्न वाढलंय. ते रेसिड्यू फ्री, निर्यातक्षम, आरोग्याला म्हणजे लाभदायक असं उत्पन्न घेत आहेत. असं एक उदाहरण आपल्याला इथं पेश करायचंय आणि त्यानंतर मग ते सर्व महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर राज्यामध्ये असेल त्यांनी त्याचा अभ्यास करावा अशी आमची इच्छा आहे. आणि त्यात मार्केटिंगच्या अँगलने जसं आपण उल्लेख केला की आदरणीय विलास सर परवा मार्गदर्शन करणार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह्याद्रीच्या सर्व टीमच्या मार्गदर्शनाने एक चांगली मार्केटिंगची व्यवस्था इथं कशी उभी राहील आणि तुमचं जे काही राज्यभर आज प्रत्येक म्हणजे महत्वाच्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे आणि तिथं तुमचा माणूस आहे, तर याचं जर थोडस आपण म्हणजे उपयोग करून घेतला तर कुठलाही 1 ग्रॅम सुद्धा, अगदी 1 किलो सुद्धा माल वाया जाणार नाही असं मला वाटतं. तर हे जाळं प्रस्थापित झालेलं आहे, आधीच आहे.
तर ह्या कामाला मी स्वतः व्यक्तिशः शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा विनंती करतो की 13 जून रोजी जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दाखवावी, आपल्या शंका मांडाव्यात आणि एक नवी सुरुवात आणि चांगल्या पद्धतीचं एक काम आपण सुरू करू. धन्यवाद.